हाय हॅलो नमस्कार, मी स्नेहा आणि माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आजचा व्हिडिओ असणार आहे यात्रा स्पेशल। हो, मी आलेली आहे साताऱ्यामधल्या वाई या भागामध्ये। माझ्या मामाच्या गावी आलेली आहे। बोपर्डी असं गावाचं नाव आहे आणि याच गावामध्ये टिपिकल पद्धतीने यात्रा कशी साजरी केली जाते। पश्चिम महाराष्ट्रामध्ये कशा आता पश्चिम महाराष्ट्रात ॲक्च्युअली यात्रा उत्सव सुरू झालेला आहे। प्रत्येक गावच्या 2-2 दिवसांनी 3-3 दिवसांनी असं सलग यात्रा सुरू आहेत। सो आता आज आहे माझ्या मामाची यात्रा, मामाच्या गावची यात्रा। सो हीच यात्रा कशी असते, 2 दिवसाचा हा सोहळा कसा असतो, हाच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर आता आम्ही जातोय मंदिरामध्ये जानुबाईची ओटी भरायला। ह्या सगळ्या ह्या आमच्या आहेत मोठ्या मामी, ही माझी मम्मी, ह्या आहेत छोट्या मामी आणि हे सगळे चिल्ली पिली। तर आम्ही जातोय मंदिरामध्ये। मंदिरामध्ये कसं सगळं असणार ते मला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवते। हे आहे आमच्या गावातलं श्री जानुबाई देवीचं मंदिर। या मंदिरात यात्रेनिमित्त सर्व माहेरवाशिनी आणि गावच्या सुना देवीची ओटी भरण्यासाठी येतात। याच देवीची ओटी भरण्यासाठी आम्ही सुद्धा निघालो होतो। ग्रामदेवता जानुबाईच्या पाया पडल्यानंतर आम्ही गावच्या वेशीवर असणाऱ्या मरियाईच्या मंदिरामध्ये गेलो। अगदी गावच्या वेशीवर असणारं हे मंदिर, या ठिकाणी सुद्धा दरवर्षी यात्रेनिमित्त सर्व स्त्रिया ओटी भरण्यासाठी आणि या देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी या मंदिरात जात असतात। हे आहे श्री क्षेत्र दत्त मंदिर। गावात प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदा या मंदिराचं दर्शन होतं। सर्व देवांचं दर्शन झाल्यानंतर आम्ही गेलो गावात भरलेल्या यात्रेमध्ये। खरं तर यात्रा, जत्रा, उरूस, जागरण, गोंधळ याचा उत्साहच वेगळा असतो। माझा आजोळ वाई तालुक्यातील बोपर्डी येथे। लहानपणापासूनच मी हे सगळं अनुभवलं आहे। गावच्या यात्रेसारखं सुख नाही आणि गावच्या मातीसारखी ओढ इतरत्र कुठेही नाही। खरं तर मुंबई, पुणे आणि बाहेरगावी राहणाऱ्या लोकांचं हे दुःख कधीच कुणी समजून घेणार नाही। गावची यात्रा ही प्रत्येकासाठीच प्रिय असते। वर्षातून एकदाच येणं होतं। घरातील तसेच बाहेरच्या लोकांशी भेटीगाठीसुद्धा होत असतात। पाहुण्या रावळ्यांनी घर भरलेलं असतं। खरं तर यात्रा एक निमित्तच असतं। सगळ्यांनी एकत्र येण्याचं, आपल्या मातीची आणि आपल्या माणसांची ओढ नकळत त्या गावाच्या कणाकणात रुजलेली असते। म्हणूनच कदाचित वर्षभर गाव सुटतं, पण यात्रेनिमित्त मात्र संपूर्ण गाव भरलेलं असतं। या बोपर्डी गावाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गावची एकी। लहान बाळापासून ते प्रौढांपर्यंत प्रत्येकजण या उत्सवामध्ये हौशेने सहभागी होतो। जणू काही आपल्या घरचंच कार्य असल्याप्रमाणे या यात्रेचा उत्सव दरवर्षी याच उत्साहात पाहायला मिळतो। मग यामध्ये छबिण्यासारखं पारंपरिक नृत्य असेल, वाद्य असेल किंवा येणाऱ्या तरुण पिढीला प्रत्येक क्षेत्रात तरुण पिढीच्या वेगवेगळ्या कलागुणांना मिळणारं मार्गदर्शन असेल, यामध्ये बोपर्डी ग्रामस्थ नेहमीच पुढे असतात। दरम्यान ताज्या यात्रेच्या रात्री गुलाल उधळून देवीचा उत्सव कशा प्रकारे साजरा केला जातो हे तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये पाहाच।
या ठिकाणी यात्रेनिमित्त गावातील मुलं आणि मुली मल्लखांबचे प्रात्यक्षिक दाखवताना दरम्यान मल्लखांबच्या प्रात्यक्षिकानंतर हे कोणत्या खेळाचं प्रात्यक्षिक आहे हे कमेंट करून नक्की सांगा। हा झाला यात्रेचा पहिला दिवस म्हणजेच ताजी यात्रा। आता दुसऱ्या दिवशी शिळी यात्रा नेमकी कशी साजरी केली जाते हे पाहण्यासाठी पुढचा व्हिडिओसुद्धा नक्की बघा। तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा। तसेच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा।